आणि आताची महत्त्वाची बातमी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सर्व स्तरामधून टीकेची जोड उठली होती। सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं। त्याच वेळेला डॉक्टर घैसास यांचा राजीनामा घ्या अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती। डॉक्टर घैसास यांनी आता राजीनामा दिलेला आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये घैसास यांचा राजीनामा। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय माहिती? खरंच आपल्याला माहिती आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडलेला होता त्या प्रकरणाचा सगळा ठपका जो आहे तो सुश्रुत घैसास या डॉक्टरांवरती कुटुंबियांकडून ठेवण्यात आलेला होता की सुश्रुत घैसास यांनी जवळपास 10 लाख रुपयाची मागणी जी आहे ती केली। मात्र आज आपल्याला माहिती आहे की राज्य महिला आयोगासमोर सुद्धा प्राथमिक अहवाल जो आहे तो सादर झालेला आहे। मात्र त्या अहवालामध्ये म्हटलेलं होतं की 5 तास उपचाराविना जे आहे ती तनिषा भिसे यांना ठेवण्यात आणि 5 तासांचा वेळ गेल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे ते खरं तर तनिषा भिसे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत आहे अशा पद्धतीचा ठपका जो आहे तो आज सुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी खरं तर आज पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवलेला होता। मात्र दुसऱ्या बाजूला सुश्रुत घैसास जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून करण्यात होती। कुटुंबातल्या सदस्यांनी आपल्याला माहिती आहे की पहिल्याच दिवशी सुश्रुत घैसास यांच्यावरती आरोप केलेला होता की हो सुश्रुत घैसास यांनी पैसे नसल्या कारणामुळे ससून रुग्णालयामध्ये जाऊन उपचार करा अशा पद्धतीची भाषा जी आहे ती वापरलेली होती। जोपर्यंत पैसे भरले जाणार नाही तोपर्यंत रुग्णाला जे आहे ते हॉस्पिटलमध्ये भरती केलं जाणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य जे आहे ते केलेली होती। मात्र सुश्रुत घैसास हे खरं तर आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये येताच त्यांनी आपल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधल्या पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे। आता खरं तर सुश्रुत घैसास यांच्यावरती पुढची नक्की कारवाई काय होते फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलिसांमध्ये सुद्धा सुश्रुत घैसास यांच्या विरोधामध्ये कायदेशीर लेखी तक्रार जी आहे ती स्वतः आमदार अमित गोरखे आणि कुटुंबातल्या सदस्यांनी केली होती। त्यामुळे सुश्रुत घैसास यांच्यावरती आता नक्की काय कारवाई होणार आहे फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र कारवाई होण्याआधी सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतो देखील। नक्कीच प्रदीप, यावर आणखी काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत? कारण आतापर्यंत आपण पाहिलं की सगळ्या सामाजिक संघटनांनी सुद्धा रुग्णालयाच्या विरोधामध्ये आंदोलनं केली होती। जे डॉक्टर यासाठी जबाबदार आहेत त्यांचा राजीनामा घ्या, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली होती। बरोबर आहे। खरं तर ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्याला आज माहिती आहे की रुपाली चाकणकर यांनी सांगितलं होतं की ऑपरेशनची सुद्धा सगळी प्रक्रिया जी आहे ती करण्यात आलेली होती। मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याआधी 10 लाख रुपयांची मागणी जी आहे ती डॉक्टरांकडून करण्यात आली। सुश्रुत घैसास यांच्यावरती सगळ्यात मोठा आरोप होता तो म्हणजे पैसे भरले नाहीत म्हणून उपचार केले नाहीत आणि या रुग्णाला भरती करण्याच्या ऐवजी खरं तर ससून रुग्णालयामध्ये तुमच्याकडे जर पैसे नसतील ससून रुग्णालयामध्ये जाऊन भरती करा। त्यामुळे रुग्णाला जे आहे ते मानसिक धक्का बसला आणि याला सर्वस्वी कारणीभूत जे आहे ते सुश्रुत घैसास आहेत अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो कुटुंबियांकडून करण्यात आलेला होता। कुटुंबातल्या सदस्यांचं म्हणणं होतं की सुश्रुत घैसास यांनी त्यावेळीची परिस्थिती समजून जी आहे ती घ्यायला हवं होतं आणि रुग्णाला भरती करायला हवं होतं। मात्र सुश्रुत घैसास यांनी कुटुंबियांचं म्हणणं ऐकलं नाही आणि जवळपास 5 ते 5.5 तास जे आहे रुग्ण जो आहे तो रुग्णालयामध्ये वेटिंगवरती होता। रुग्णाला भरती करणं आवश्यक होतं। मात्र सुश्रुत घैसास यांनी खरं तर पैशाची मागणी जी आहे ती केली अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो कुटुंबियांकडून करण्यात आलेला होता। मात्र आज जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये रुग्णालयाला दोषी ठरलेला आहे। खरं तर कारवाई होणार या भीतीनं सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिलाय का हे खरं तर फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र जो प्राथमिक दर्शनी अहवाल आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सुश्रुत घैसास यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण हा राज्याचा आरोग्य विभागाचा प्राथमिक अहवाल जो आहे तो सुद्धा राज्य शासनाला सादर झालेला आहे। जर कदाचित पुढच्या 2 दिवसांमध्ये मेडिकल कमिटीचा रिपोर्ट आला तर मग मात्र सुश्रुत घैसास यांच्यावरती कायदेशीर कारवाई जी आहे ती होऊ शकते। कदाचित कारवाईची कुणकुण लागतात सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय का हे खरं तर काही वेळानंतर स्पष्ट होईल। मात्र सुश्रुत घैसास त्याने राजीनामा दिल्यामुळे या प्रकरणाची गंभीरता जी आहे ती आणखी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे की भाजपच्या महिला आघाडीने सुद्धा सुश्रुत घैसास यांच्या आईच्या क्लिनिकची तोडफोड जी आहे ती केलेली होती। त्यावरून सुद्धा एक प्रसार आपल्याला पाहायला मिळाले। मात्र त्या प्रकरणाशी कोणताही संबंध जो आहे सुश्रुत घैसास यांचा नव्हता असं घैसास कुटुंबातले सदस्य म्हणालेले होते। धन्यवाद प्रदीप, एकूणच माहितीबद्दल। तर पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांनी आता राजीनामा दिलेला आहे।